Good morning, friends. I am Dr. A. Kulkarni, Head Department of Commerce, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. You are all welcome in the second year BCom. We are going to learn the new subject Fundamentals of Entrepreneurship, उद्योजकतेची मूलतत्वे. यावर्षी आपल्याला एक नवीन सब्जेक्ट आहे, उद्योजकतेची मूलतत्वे किंवा फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. कुठलाही देश ज्यावेळी उद्योजकता जास्त असते त्या देशामध्ये, त्याचवेळी तो देश मोठा होतो. आपण जर पाश्चात्य राष्ट्र बघितली किंवा अमेरिकेसारखा देश बघितला, जपानसारखा देश बघितला, तर त्या ठिकाणी उद्योजकता जास्त आहे, उद्योगांचं प्रमाण जास्त आहे, व्यवसायाचं प्रमाण जास्त आहे, म्हणून ते आज डेव्हलप्ड कंट्रीज किंवा म्हणून ओळखले जातात. परंतु ज्या देशामध्ये उद्योजकता कमी असते, उद्योजकता नसते, उद्योजकता वाढीला वेग नसतो, अनेक प्रतिबंध येत असतात, त्यावेळी त्या देशामध्ये ते देश फारसे पुढारलेले नसतात. ते एकतर मागासलेले देश म्हणून ओळखले जातात किंवा प्रगतिशील देश म्हणून इथं ओळखले जातात. त्यामुळं कुठल्याही देशाच्या दृष्टीनं उद्योजकता हा घटक सर्वाधिक महत्त्वाचा असतो. उद्योजकता वाढणे, उद्योजकीय समाज वाढणे हे प्रत्येक देशाच्या विकासाची गरज असते. त्यामुळे आज आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे उद्योजकता म्हणजे काय, उद्योजकतेची मूलतत्वे कोणती आहेत, उद्योजकता कशी वाढते, उद्योजकता कशी वाढवायची, या पद्धतीचं जे सिलेबस आहे ते आपल्याला या पिरियडमध्ये इथं समजून घ्यायचं आहे. हा जो सब्जेक्ट आहे तो यावर्षी तुम्हाला असणार आहे. गेल्या वर्षी या सब्जेक्टचं सिलेबस बदललेलं आहे. नवीन सिलेबस जे आहे 2019 पासून, जून 2019 पासून इथं आलेलं आहे नवीन. तर पहिला जो टॉपिक आहे युनिट फर्स्ट, दॅट इज एंटरप्रेन्योर, उद्योजक म्हणजे काय हे आपल्याला इथं पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. कुठलाही एखादा छोटा व्यवसाय करणं जरी उद्योग किंवा व्यवसाय म्हणून ओळखलं जात असलं तरी देखील उद्योजक ही संकल्पना इतर संकल्पनांपेक्षा वेगळी आहे. काहीतरी नवीन बाजारपेठेमध्ये आणणं, नवीन कल्पना आणणं, नवीन उत्पादनं आणणं, ती बाजारपेठेमध्ये रुजवणं, याला उद्योजकता किंवा उद्योजक असं म्हटलं जातं. आहे तो व्यवसाय सुरू करणं, आहे तो व्यवसाय चालवणं, आपण त्याला व्यावसायिक म्हणू शकतो. परंतु एंटरप्रेन्योर हा शब्द, उद्योजक हा शब्द हा वेगळ्या अर्थानं वापरला जातो. हा उद्योजक कसा निर्माण झाला, त्याची उत्क्रांती कशी झाली, त्याचा अर्थ काय आहे, व्याख्या काय आहे, कार्य काय आहेत, गुण कुठले कुठले असायला पाहिजे त्याच्याकडं, उद्योजकांचे वेगवेगळे प्रकार कुठले कुठले आहेत, उद्योजकता याच्यामध्ये येणारी आव्हाने कुठली कुठली आहेत, अडथळे कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. आपल्या मनामध्ये व्यवसायाच्या अनेक कल्पना जरी येत असल्या तरी त्या प्रत्यक्ष अंमलात येणं, प्रत्यक्ष अंमलात आणणं हे फार कठीण गोष्ट असते. आपण वेगवेगळी स्वप्न बघू शकतो, परंतु त्या स्वप्नांचं सत्यामध्ये रूपांतर करणं इथं आवश्यक असतं. जो हे स्वप्न सत्यामध्ये आणतो, प्रत्यक्षात सत्यामध्ये आणतो, तो उद्योजक म्हणून ओळखला जातो. केवळ स्वप्न पाहणं सोपं असतं, परंतु त्याचं रूपांतर एखाद्या उद्योगामध्ये करणं, एखाद्या उत्पादनामध्ये करणं आणि मोठा उद्योग उभारणं ही फार कठीण गोष्ट असते. त्यामुळं उद्योजकता म्हणजे काय, उद्योजक म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक असतं. उद्योजकता ही सहजसाध्य होणारी गोष्ट नसते. आपण ज्या पद्धतीनं नोकरी करतो, ठराविक वेळ आपण काम करतो, रजा घेतो, त्या पद्धतीनं उद्योजकाला करून चालत नाही. उद्योजक हा कायम सजग असला पाहिजे, कायम दक्ष असला पाहिजे, अनेक आव्हानांचा मुकाबला करता आला पाहिजे त्याच्याकडं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुण असले पाहिजेत, चिकाटी हा गुण असला पाहिजे. हे सगळं असेल तरच एखाद्या व्यक्तीचं रूपांतर उद्योजकामध्ये होऊ शकतं. अन्यथा उद्योजक बनणं ही सहज साध्य गोष्ट नसते. उद्योजक निर्माण होण्याकरिता विशिष्ट स्वरूपाचं वातावरण इथं आवश्यक आहे. तर ते वातावरण म्हणजे काय, उद्योजकता म्हणजे काय हे देखील आपल्याला ह्या दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. हा जो दुसरा युनिट आहे, युनिट सेकंड, त्यामध्ये उद्योजकता ही संकल्पना दिलेली आहे.
एखादी व्यक्ती ज्यावेळी उद्योग उभारते त्यावेळी त्याला उद्योजक असं म्हटलं जातं. परंतु ज्यावेळी उद्योजकीय समाज निर्माण होतो, अनेक व्यक्तींची संघटना किंवा अनेक व्यक्ती वेगवेगळे उद्योग सुरू करतात आणि व्यक्तींना उद्योग सुरू करण्याकरिता पूरक स्वरूपाचं पर्यावरण असतं, त्यावेळी त्याला उद्योजकता असं म्हटलं जातं. तर उद्योजकता म्हणजे काय, उद्योजकता कशी असते, कशी निर्माण केली जाते, या संबंधीचे चर्चा आपल्याला या दुसऱ्या युनिटमध्ये करायची आहे. तर उद्योजकता आणि उद्योजक का निर्माण होतात, कसे निर्माण होतात, त्यामागची कारणं कोणकोणती असतात, या संबंधीचे वेगवेगळे सिद्धांत इथं मांडले गेलेले आहेत. त्या सिद्धांतांमध्ये पहिला जो सिद्धांत आहे तो जोसेफ शिम्प्युटर यांनी दिलेला थेअरी ऑफ इनोव्हेशन आहे. दुसरा सिद्धांत आहे तो हेगननी मांडलेला आहे, थेअरी ऑफ स्टेटस विड्रॉवल. तिसरा सिद्धांत डेव्हिड मॅक्लेलँडचा आहे, नीड फॉर अचिव्हमेंट किंवा एन अचिव्हमेंट असं म्हणलं जातं आहे. त्यानंतर चौथा सिद्धांत नाईट्स रिस्क टेकिंग थेअरी. आणि पाचवा जो सिद्धांत आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, उद्योगाचा विकास कसा केला जातो, उद्योजकता कशी विकसित केली जाते, हे सगळं आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासायचं आहे. उद्योजक कसा घडतो, उद्योजक कसा निर्माण होतो, यामागे जे सिद्धांत जे मांडले जातात त्यामध्ये मराठीमध्ये त्याचं नवनिर्मिती सिद्धांत, इनोव्हेशन थेअरी, प्रतिष्ठा नष्ट होण्याचा सिद्धांत, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा नष्ट होते, एखाद्या समाजाची प्रतिष्ठा नष्ट होते, त्यावेळी तो समाज उद्योजक बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून उद्योजकता निर्माण होते, अशा प्रकारचा सिद्धांत आहे. तिसरा जो सिद्धांत आहे कार्यसिद्धी प्रेरणा, म्हणजे एखाद्यामध्ये उपजत स्वरूपाची प्रेरणा असते. एखाद्यामध्ये नोकरी करणार नाही आहे, काही करणार नाही, फक्त मी करेन तर उद्योग करेन, स्वतःच्या जीवावर पैसा कमवेन, अशा प्रकारची एक कार्यसिद्धी किंवा स्वतःची एक प्रेरणा असते. या प्रेरणेनं एखादी व्यक्ती उभी राहते आणि त्यातून उद्योजक बनतात, अशा प्रकारचा सिद्धांत आहे. चौथा जो सिद्धांत आहे तो म्हणजे जोखीम स्वीकारण्याचा सिद्धांत. बऱ्याच जणांना जोखीम स्वीकारायला आवडतं, अगदी 80% लोकांना जोखीम स्वीकारायला आवडत नाही, परंतु 20% लोक जे असतात त्यांना या ठिकाणी जोखीम स्वीकारायला, रिस्क घ्यायला आवडत असतं. ते रिस्क घेणारी व्यक्ती जर तसंच तुमची मानसिकता असेल तर त्या ठिकाणी जोखीम स्वीकारू शकतो आणि त्यातूनच नवीन उद्योजक इथं घडत असतात. तर उद्योजक कसे घडतात या संबंधीची सिद्धांत आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. त्यानंतर त्यातला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे उद्योजकता विकास कसा केला जातो. फक्त लोकांनी स्वतःहून उद्योजकता किंवा उद्योजक होत नाहीत, तर त्या ठिकाणी सरकारची भूमिका देखील त्याला पूरक स्वरूपाची असावी लागते. उद्योजकता ही निर्माण करावी लागते, रूढ करावी लागते, एखाद्या समाजामध्ये वाढवावी लागते, तरच त्या ठिकाणी उद्योजकतेचा विकास होत असतो. त्यासंबंधी सरकारी प्रयत्नातून वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या जातात. त्या वेगवेगळ्या संस्थांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. EDI, MCED, DIC यासारख्या ज्या संस्था आहेत, ही प्रामुख्यानं उद्योजकता निर्माण करण्याकरता, वाढवण्याकरता संस्था आहेत. या संस्थांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. तर या टॉपिकमध्ये उद्योजकता म्हणजे काय, पहिल्या टॉपिकमध्ये आपण बघितलं उद्योजक म्हणजे काय बघितलेलं आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये उद्योजकता आणि उद्योजकता विकास या घटकांचा इथं अभ्यास करायचा आहे. नंतर आपण तिसऱ्या टॉपिककडे वळूया. तिसरा टॉपिक जो आहे तो म्हणजे मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, याला MSME असं म्हटलं जातं. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, छोटे उद्योग जे असतात, पूरक उद्योग जे असतात, त्यांना MSME अशा स्वरूपाचं नाव इथं घेतलं जातं. सूक्ष्म अगदी छोटे उद्योग, त्यांची व्याख्या केलेली आहेत. भांडवल किती असावं, आकार किती असावा, या संबंधात या ठिकाणी वेगवेगळे निकष इथं मांडले जातात आणि त्या पद्धतीनं इथं हे उद्योगांचं प्रमाणीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये 3 प्रमाणीकरण केले जातात भारतामध्ये. त्यामध्ये सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग, मायक्रो इंडस्ट्रीज, स्मॉल इंडस्ट्रीज अँड मीडियम एंटरप्राइजेस, अशा 3 प्रकारच्या इंडस्ट्री असतात. या इंडस्ट्री कुठल्या कुठल्या असतात, त्यांचे निकष कुठले असतात, ते कसे उभे केले जाऊ शकतात, त्यांना कुठले कुठले बेनिफिट्स मिळतात, त्यासंबंधी सरकारची कुठली कुठली धोरणं असतात, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथं या तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याकरिता विशेष आर्थिक पॅकेजेस इथं जाहीर केलेले आहे. केंद्र सरकारनं 20 लाख कोटींचं पॅकेज इथं जाहीर केलं. त्यातलं बराचसा भाग हा MSME करता इथं
राखीव केलेलं आहे. जे छोटे उद्योग आहेत त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे अनुदान इथे दिले जातात. तर या उद्योगांची माहिती आपल्याला करून घेणं आवश्यक असतं. फक्त मोठे उद्योग चालले म्हणजे सगळं चाललं असं नाही आहे. ज्यावेळी एखादा मोठा उद्योग असतो, उदाहरणार्थ टाटा मोटरसारखा एखादा मोठा उद्योग असेल, तर तो जर चालायचा असेल तर हे छोटे छोटे उद्योग इथे चालले पाहिजेत, ते विकसित झाले पाहिजेत. कारण मोठा उद्योग फक्त बऱ्याच वेळा असेंब्लीचं काम करत असतो. छोटे छोटे पार्ट्स गोळा करणे आणि एकत्र करून त्यातून एक नवीन प्रॉडक्ट निर्माण करण्याचं काम मोठा उद्योग करतो. परंतु छोटे उद्योग जे असतात, MSME असतात, ते उद्योग मोठ्या उद्योगाला सुटे भाग पुरवण्याचं काम करीत असतात. बरेचसे सुटे भाग इथं पुरवले जातात. आपण कोल्हापूर इंडस्ट्री जर MIDC जर बघितलं तर त्या ठिकाणी असे अनेक उद्योग आहेत ती पुण्याला ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळी उपकरणं पाठवण्याचं काम, वेगळे प्रॉडक्ट पाठवण्याचं काम ह्या छोट्या उद्योगामार्फत केलं जातं. त्यामुळं आपल्या दृष्टीनं मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस या सगळ्या उद्योगांची वेगवेगळे प्रश्न, व्याख्या, महत्त्व, सरकारचे असणारं पाठबळ ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर चौथ्या युनिटकडं आपल्या जे 5वं सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 युनिट्स आहेत. पहिली 3 युनिट्स आपण समजून घेतलेली आहेत. आता त्यामध्ये 4थं युनिट जे आहे ते आपण अभ्यासायचं बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये रिसेंट ट्रेंड्स अँड कन्सेप्ट्स इन एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकतेतील अलीकडील प्रवाह, कुठले कुठले वेगवेगळे प्रवाह इथं आहेत, या प्रवाहांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. साधारणपणे 30-40 वर्षापूर्वी त्यावेळी असणारी उद्योजकता जर बघितली तर आपल्याला लक्षात येतं की ज्याच्याकडं प्रचंड प्रमाणात भांडवल आहे, प्रचंड पैसा आहे, जमीन आहे, अशाच व्यक्ती उद्योजक बनत असतील. त्यावेळी ते टाटा, बिर्ला ही नावं घेतली जात होती. परंतु आजच्या काळामध्ये हे चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं. आज तुमच्याकडं जरी पुरेसं भांडवल नसलं, फक्त तुमच्याकडे चांगल्या वेगवेगळ्या आयडियाज असल्या, कल्पना असल्या, आणखी तुम्हाला जर सहाय्य मिळालं तर तुम्ही चांगले उद्योजक इथं बनू शकता. त्यामुळं हे नवीन प्रवाह जे आलेले आहेत, वेगवेगळे प्रवाह जे आलेले आहेत, त्या प्रवाहांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये इथं करायचा आहे. तर या संकल्पनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना इथं मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सामाजिक उद्योजक, शैक्षणिक उद्योजक, पर्यावरण उद्योजक, जाळे उद्योजक, नेटप्रिनर असं जर म्हटलं जातं, अंतर्गत उद्योजक, यासारख्या नवीन घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आज आपण एखादं उदाहरण घेतलं, फ्लिपकार्ट सारखी कंपनी जर घेतली, भारतीय कंपनी होती म्हणतोय मी, पूर्वी ती भारतीय होती, नंतर ती त्याचं विकली गेली. तर ही जी कंपनी स्थापन केलेली आहे त्या कंपनीकडं फारसं भांडवल नव्हतं. नुसतं भांडवल आहे त्यानुसार स्थापन झालेली ती कंपनी नाही आहे. फक्त ती नेट बेसवर, इंटरनेट बेसवर आधारित असणारी कंपनी. आज जर टॉपच्या 5 कंपन्या जर तुम्ही घेतल्या जगातल्या, तर ह्या सगळ्या IT कंपन्या आहेत. म्हणजे आजचं जे विस्तार झालेला दिसून येतो उद्योगांचा, तो केवळ या इंटरनेटमुळं झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी इंटरनेटवर आधारित असणाऱ्या कंपन्या किंवा उद्योजक जे आहेत त्यांना इथं नेटप्रिनर, जाळे उद्योजक असं म्हटलं जातं. काही कंपन्या सुरू करत असताना किंवा सुरू झालेल्या असताना त्यातले जे वेगवेगळे अधिकारी असतात, व्यवस्थापक असतात, ते देखील कंपन्यांसाठी भरपूर काही काम करत असतात. म्हणजे कंपनी त्यांची स्वतःची नसली तरी कंपनीकरता काम करणारे ते अधिकारी असतात. त्यांना इथं अंतर्गत उद्योजक असं म्हटलं जातं. याच पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही उद्योजक असतात. घोडावतचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. तर त्यांनी देखील शैक्षणिक उद्योग इथं सुरू केलेला आहे, त्यांना शैक्षणिक उद्योजक असं म्हणता येईल. अशा ज्या नवीन संकल्पना आलेल्या आहेत, या सगळ्या संकल्पनांचा आपल्याला या टॉपिकमध्ये, 4थ्या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे. थोडक्यात उद्योजकता म्हणजे काय, उद्योजक म्हणजे काय, त्यांच्यामध्ये असणारे उद्योजक कसे निर्माण होतात, त्यांना कसं सहाय्य मिळतं, नवीन कुठले कन्सेप्ट इथं आलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. थँक्यू.